चिंचवड येथील गावडे जलतरण तलाव एका दुर्दैवी घटनेनंतर गेल्या 8 दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असून तो अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही। त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटना घडून 8 दिवस झाले तरी जलतरण तलाव बंदच का ठेवला आहे असा सवाल उपस्थित करत सुमारे 100 ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या कार्यालयासमोर एकत्र येत तलाव तातडीने सुरू करण्याची मागणी केली। परिस्थिती सांगितलेली आहे। आता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कामगिरी तुम्हाला समाधानकारक वाटते का? होय, म्हणजे मी गेले 10 ते 12 वर्ष तिकडे 10 ते 12 वर्ष या स्विमिंग टँकवर आहे आणि कॉन्ट्रॅक्टरची आताची कामगिरी समाधानकारक वाटते का? हो, अगदी मी गेले 10 ते 12 वर्ष या टँकवरती स्विमिंग करायला जात आहे। मी एक्स मिलिटरी मॅन आहे आणि मी बघितलं होतं ज्या वेळेला पालिकेकडे होतं हे त्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा आत्ताचा जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा अतिशय सुंदररित्या लक्ष घालतो, व्यवस्थित करतो आणि त्याचं कुठेही असं दुर्लक्ष वगैरे जाणवत नाहीये। जरी माझे बंधुवर्य म्हटले की थोड्याफार त्रुटी आहेत, पण तो त्याच्या परीने त्या त्रुटींवरती मात करून आपल्याला एक चांगलं स्विमिंग पूल मिळावं यासाठी तो प्रयत्न करत असतो। माझं एक फक्त म्हणणं असं आहे की पालिका काही ना काही कारण काढून नुसतं बंद करा हे करा, नागरिकांचा जो हा भाग आहे की नागरिकांच्या सुविधा देण्याच्या ऐवजी नागरिकांच्या सुविधा काढून घेण्याचा का प्रयत्न करते हे कळत नाही। आणि शेवटी एक सांगूशी वाटतं की कोणालाही म्हणजे मला वाटतं माननीय विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत आपले आयुक्त यांनी एक असं नियमावली काढावी की कुठलाही आदेश काढायच्या अगोदर त्यांच्या ॲडिशनल लेवलचे जे ॲडिशनल कमिशनर लेवलचे लोक आहेत यांची लेखी परवानगी असल्याशिवाय कुठलाही आदेश काढू नये। हे फार महत्वाचं आहे, कारण कोणी येतं, कोणी बंद करतं, कोणी येऊन सांगतं, कोणी नगरसेवक प्रेशराईज करतो, असं नाही व्हायला पाहिजे। तर ते एक ॲडिशनल कमिशनर थ्रू व्हायला पाहिजे, नाहीतर महापौरांचं आणि आयुक्तांचं एक काहीतरी समन्वय स्टेटमेंट यायला पाहिजे। यावेळी नगरसेवक सुरेश भोईर यांनी महापालिका आयुक्तांना दूरध्वनीवरून परिस्थितीची माहिती दिली। यावेळी आयुक्तांना जलतरण तलाव बंद नसल्याची कल्पनाच नसल्याचे समोर आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। मी ज्योती पाटील, मी पण या टँकमध्ये पोहायला येते। तसंच ज्येष्ठ नागरिक तर आमच्या इथे संख्येने जास्तच आहे, परंतु काही महिला देखील या टँकवर नियमित पोहायला येतात आणि काही काही आपत्कालीन परिस्थिती प्रत्येक टँकवर कधी ना कधी येते। तसंच या टँकवर एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या घटनेमुळे हा टँक गेले 15 दिवस बंद आहे, परंतु 8 दिवस बंद आहे। त्या जरीही तो 8 दिवस बंद आहे, जेंट्स जे आहेत किंवा जे काही पुरुष आहेत ते दुसऱ्या टँकवर जाऊ शकतात, परंतु महिलांना बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात। काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तलाव बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे। 15-20 लोक पोहायला सतत नियमितपणे येत असतो आणि आमच्या बरोबर 75 प्लसची सुद्धा लोक आहेत। आमची गरज म्हणजे स्वतःचा व्यायाम व्हायला पाहिजे, प्लस काही लोकांना वैद्यकीय कारणास्तव पोहायला यावं लागतं, काही लोक चालत असतात, प्रॉब्लेम असेल, पॅरालिसिसचा अटॅक असेल, आणि हा एकमेव असा तलाव आहे की जो आम्हाला 1-1.5 किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना येऊ शकतात। ज्येष्ठ नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक सुरेश भोईर यांनी सोमवार किंवा मंगळवारपर्यंत जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असून प्रशासनाशी पाठपुरावा करणार आहे असे आश्वासन दिले। त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आणि तेथून सर्वजण समाधानानेच परतले। आपण तात्यांच्या भरोशावर मंगळवारी आपण जाणार आहोत। जरी जंगम साहेब काय म्हणले तर ते तात्या आणि जंगम आम्हाला काही